सोलापूर पुणे महामार्गावर काळाचा घाला, इंदापूर जवळ भीषण अपघात, सांगोल्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू। याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की सोलापूर पुणे महामार्गावर गुरुवारी सायंकाळी एक अत्यंत भीषक आणि हृदयद्रावक अपघाती घटना घडली। रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून येणाऱ्या इको कारने जोरदार धडक दिली। या भीषण धडकेत 2 महिला आणि एक 2 वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे। मृतांमध्ये सांगोला जिल्हा सोलापूर येथील एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर 2 जवळ हा अपघात गुरुवारी सायंकाळी 5च्या सुमारास घडला। महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर एक आयशर टेम्पो पंक्चर काढण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभा होता। यावेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव इको कारने क्रमांक MH42 AS 4214 टेम्पोला पाठीमागून भीषण धडक दिली। ही धडक इतकी जबरदस्त होती की इको कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि कारमधील तिघांचा जागीच प्राण गेला। या अपघातात आदिती अमर हातेकर वय वर्ष 25, त्यांच्या 2 वर्षाचा मुलगा जय अमर हातेकर आणि सकुबाई ईश्वर गेजगे वय वर्ष 60 राहणार सांगोला जिल्हा सोलापूर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या व्यतिरिक्त कार चालक कबीरदास ईश्वर गेजगे वय वर्ष 50 राहणार पाटस तालुका दौंड हे गंभीर जखमी झाला असून त्यांची पत्नी स्वाती गेजगे वय वर्ष 34 आणि अवघ्या 10 महिन्यांची मुलगी समृद्धी गेजगे या किरकोळ जखमी झाल्या आहेत। अपघाताची माहिती मिळताच बिगवन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या जखमींना आणि मृतांना बाहेर काढण्यात आले। जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या अपघातामुळे महामार्गावरील पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत तो रस्ता मोकळा केला। एकाच कुटुंबातील आई, मुलगा आणि आजी अशा तिघांचा अपघाती मृत्यू झाल्याने सांगोला तालुक्यात शोककळा पसरली आहे। अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकल्याचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याने घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते। लेटेस्ट बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका।